सुप्रभात मंडळी. आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आहे गुढीपाडवा, आपलं नवीन वर्ष आणि नव्या सुरुवातीचा सण. आपल्या घरात सुख, समृद्धी आणि आनंद यावो अशी मनोभावे प्रार्थना करून आपल्या दिवसाची सुरुवात केली. दारात रंगीबेरंगी रांगोळी काढली. दाराच्या चौकटीला खास खानांचं तोरण बांधण्यात आलं. हॉलमध्ये पण पारंपरिक लाल सोनेरी बॉर्डरचे टेबल क्लॉथ आणि झकास रंगीबेरंगी कुशन कव्हर्स लावले, ज्यामुळे घरात एकदम ताजं आणि उत्साही वातावरण तयार झालं. फुलांच्या माळा बनवल्या. गोड तिखट जीवनाचे प्रतीक म्हणून कडुलिंबाची चटणी नैवेद्य बनवली. सगळी तयारी तर झाली. त्यानंतर आम्ही गुढीपुढे उभे राहून पूजेची तयारी केली. गुढी उभारण्याचं खास महत्त्व असतं. ती विजयाचं आणि शुभेच्छा शीघ्रम या संकल्पनेचे प्रतीक मानली जाते. प्रभू रामचंद्र लंकेवर विजय मिळवून अयोध्येत परतले, त्यावेळी लोकांनी आनंदाच्या प्रतीक म्हणून गुढी उभारली अशी समजूत आहे. तसंच या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, म्हणूनही गुढी उभारून आपण नवीन वर्षाचं स्वागत करतो. गुढीला हळद कुंकू वाहून तांब्या रोळीने ओटी भरली आणि फुलांचा हार अर्पण केला. कडुलिंबाची जुडी गुढीला बांधली, कारण कडुलिंब हे आरोग्यासाठी आणि नकारात्मक शक्तींना दूर ठेवण्यासाठी उपयोगी मानलं जातं. कडुलिंबाची चटणी खाण्याची ही प्रथा आहे. जीवनात गोडासोबत थोडं कडू पण स्वीकारायला शिकवणारी. पण इवाला काही खास आवडली नाही. गुढीपाडव्याचं पर्व म्हणले की खास गोडधोड जेवण आलंच. बटाट्याची खमंग भाजी, मस्त कटाची आमटी, वरण भात, मस्त कुरकुरीत पापड, कांद्याची भजी, गोडसर तिखटसर अशी काकडी टोमॅटोची कोशिंबीर आणि अर्थातच जेवणाची शोभा वाढवणारी खास पुरणपोळी. तव्यावर तुपात खरपूस भाजलेली सुहासिक पुरणपोळीचा दरवळत स्वयंपाकघरात दरवळत होता. पण ती खायला कधी मिळणार याची इवा वाट बघत होती. जेवणाचा शेवटही गोड झाला. पारंपरिक पद्धतीने खास ताट सजवलंय. साजूक तुपावर मऊसर वरण भात, झणझणीत कटाची आमटी, सुग्रास बटाट्याची भाजी, तोंडी लावायला कुरकुरीत पापड आणि भजी, ताजी तवानी कोशिंबीर आणि यासोबत गोडसर पुरणपोळी. आरती करताना सुख करता दुःख करताचा गजर झाला. इवानेही गोड गोड हात जोडले. गुढी उतरवताना असं वाटलं की एक नवं वर्ष आपल्याला शुभ आशीर्वाद देत सुरू झालंय. या गुढीबरोबर आपणही नवा उत्साह, सकारात्मकता आणि आनंद घेऊन पुढे जावं. चला तर या नवीन वर्षात नवीन स्वप्न पाहू, आनंद वाटू आणि आपलं आयुष्य अजून सुंदर करू. तुम्हा सर्वांनाही आमच्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.